आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूरमध्ये आयोजित पुस्तक महोत्सवात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम सुरू करण्यात आला असून वाचकाचा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। वाचून झालेली पुस्तके द्या आणि दुसरी कुठलीही पुस्तकं घेऊन जा या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम बदलापूर शहर पत्रकार संघ आणि नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे। पुस्तक प्रेमींना वाचनाची नवीन संधी मिळावी आणि साहित्य संस्कृती जोपासली जावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यावेळी अनेक वाचकांनी आपल्या संग्रहातील पुस्तकं दान करत नवीन पुस्तकं घेण्याचा आनंद लुटला। यावेळी बदलापूरकरांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन संकेत पै यांनी केलं आहे। आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आमचे सर, त्यांचं नाव आहे पुंडलिक पै, जे पैस फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक आहे। त्यांनी 2017 मध्ये एक नवीन योजना चालू केली होती, पुस्तक आदान प्रदान म्हणून। त्या प्रकल्पामध्ये कसं आहे की तुमच्याकडे घरी ते पुस्तकं तुम्ही वाचलेले असतील, ओके, तर ते आपण वारंवार वाचत नाही। तर ह्या प्रकल्पात काय होतं की ते तुमच्याकडचं वाचलेलं कोणतेही पुस्तकं तुम्ही आमच्याकडे आणून द्यायचं आणि आमच्याकडचं कुठले पुस्तकं तुम्ही घेऊ शकता। ते पण आम्ही त्याच्यात बहुभाषी पुस्तकं ठेवलेले आहेत, इंग्लिश, हिंदी, मराठी। त्या हिशोबाने कसं होतं की आपण वाचन संस्कृती आपली वाढवली जाते आणि एक जे असतात वाचक त्यांना चांगले पुस्तकं आपण अवेलेबल करून देऊ शकतो। त्यांना आपण याला कुठलेही पुस्तक आणू शकतात। जास्त करून आम्ही कथा, कादंबऱ्या हे सर्व आम्ही ॲक्सेप्ट करतो। एज्युकेशनल बुक आम्ही घेत नाही। कथा, कादंबऱ्या, कवितांचे पुस्तकं त्याचा जरा की आणि इंटॅक्ट कंडिशनमध्ये असलं की कसं होतं की समोरच्याला चांगलं पुस्तक मिळतं। आता राईट नाव आम्ही बदलापूरला आहोत। आजच आमचं ओपनिंग झालं पुस्तक आदान प्रदानचं इकडे। तर 10 दिवसाचा आम्हाला इकडे कालावधी दिलेली आहे। आता रिस्पॉन्सवरती असतं मेन म्हणजे, जर आता इकडे चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला तर अजून एक 5-1 दिवस आम्ही पुढे हे करू शकतो, कंटिन्यू करू शकतो। वाचकांसाठी आव्हान हे आहे की जास्तीत जास्त पुस्तकं आमच्याकडे आहेत, ओके, आणि तुमच्याकडे जे पुस्तकं असतील ते आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा आणि आमच्याकडे चांगले पुस्तकं तुम्ही निवडून तुम्ही कुठलंही ते पाहिजे ते पुस्तकं तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता। आपण काय केलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा पाबंदी नाही दिलेली, इकडे रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही हे आणलं तर तेच घ्या, ते आणलं तर हे घ्या, असं काही आपल्याकडे रिस्ट्रिक्शन नाही आहे। कुठलेही बुक्स तुम्ही घेऊ शकता, तुम्ही फ्री आहात इकडे आणि किती वेळ उभं राहून तुम्ही पुस्तकं बघू शकता। आम्ही वेळेचं बंधन पण कोणालाही ठेवलं नाही आहे की तुम्ही बाबा 1 तास काय करतायत, असं आपल्याकडे कुठलंही हे नाही आहे, रिस्ट्रिक्शन नाही आहे सर। आपण काय करतो, एका पुस्तकाच्या मागे आपण 10 रुपये हँडलिंग चार्ज घेतो। जसे की आता एका मेंबरने एक पुस्तक आणलं तर त्याच्या एका पुस्तकामागे 10 रुपये, 5 पुस्तकं आणले तर 50 रुपये। आता हे पुस्तकाचे 10 रुपये घेण्यामागचं कारण असं आहे की हे कसं असतं की आपल्याला हे पुस्तकं वर्षानुवर्षानं आपल्याला सांभाळून ठेवावं लागतं। तर याचं प्रिझर्वेशन असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की पुस्तकांना वाळवी नाही लागली पाहिजे, ते इंटॅक्ट कंडिशनमध्ये पाहिजे। तर आम्ही ते व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवतो, जेणे की पुढच्या प्रदर्शनात त्यांना ते आपण पुस्तकं व्यवस्थित आपण मांडून लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून। आणि त्या वाळवी लागलेली पुस्तकं कसं असतं की आपण जेव्हा चालतो तर हाताला किंवा कुठे काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते आम्ही प्रिकॉशन त्याचे जास्त घेतो।